27 गाव प्रकल्पग्रस्त समिती जी आपली आहे त्यामध्ये सध्या जे वादातील प्रकार सुरू आहे की 2 गट होतील अशी शक्यता आहे किंवा झालेले आहेत, यावर आपलं म्हणणं काय आणि आपलं पद काय आणि आपण पुढे आपली भूमिका काय असेल? मी सुहास पाटील, लोकनेते दिवा पाटील, 27 गाव प्रकल्पग्रस्त समितीचा आज गेल्या 2-2.5 वर्ष उपाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. मी ज्या वेळेला सचिन केनी साहेबांनी, सिटी पाटील साहेबांनी एखाद्या कमिटीतील सदस्यावरचे आरोप जे ते त्याची कार्यप्रणाली आहे ती सिद्धता गेल्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये 6 तारखेच्या मीटिंगमध्ये डिक्लेरेशन केली आणि ते आरोप सत्यतेच्या पुराव्यानिशी सत्य दिसत होते. त्यामुळे त्या एका कमिटीमध्ये मी गेल्या 3 तारखेच्या अध्यक्ष स्वतः मीटिंगला असताना मी कमिटीचा राजीनामा दिला होता, त्यावेळी डिक्लेअर केला होता. पण त्यानंतर 6 तारखेला पुन्हा मीटिंग झाली अध्यक्षाच्या ह्याच्यानी. अध्यक्षांनी त्यावेळेला केलं की बोलतो आपण ज्याच्यावर आरोप आहे तो तिथं आरोप सिद्ध नाही व्यक्ती नसल्यामुळं आपण ते अजून एक मीटिंग पुढे 7 तारखेची मीटिंग लावू. त्या 7 तारखेला वारंवार जर मीटिंग पुढे ढकलत तो व्यक्ती येत नसेल आणि आज आम्हाला पारगाव गावातून आम्ही 10 लोक जे कमिटीवर आलेलो आहोत त्यातून कमिटीतून 2 आम्हाला पदाधिकारी म्हणून मेन कमिटीला नेमणूक झालेली आहे आणि त्या कमिटीमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून आलेलो आहे. तर माझी एक नैतिक जबाबदारी आहे की मला समाजातील काही लोक पण विचारतायत का रे असं पक्षाचे धोरणी कामं होत आहेत, मग तुम्ही लोक काय करताय? तर ती राजकीय एक कुठली तरी संघटना असताना ही एक प्रकल्पग्रस्त 27 गाव कमिटी असताना जर एखादा व्यक्ती राजकीय पाठबळ घेऊन तर वैयक्तिक कुठेतरी ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी केंद्रामध्ये लोकांचे फॉर्म भरतोय किंवा त्यांच्या इंटरव्ह्यू घेतात, तर ह्या गोष्टी कुठेतरी आम्हाला चुकीच्या वाटत होत्या. आणि दुसरी गोष्ट सर्वात मोठी का ज्या वेळेला विमानतळाच्या भरत्या चालू होतील ह्या गोष्टीसाठी आम्ही गावोगावी कॅम्प लावले. त्याच्यात माझा पारगाव गावामध्ये पण एक समाज मंदिरामध्ये कॅम्प लावून लोकांचे प्रकल्पग्रस्तांचे फॉर्म भरले होते. आम्ही ते असताना देखील जर प्रकल्पग्रस्तांचे फॉर्म आपल्या स्थानिक लेवलला होतात मग इंटरव्ह्यू किंवा ट्रेनिंग या राजकीय ऑफिसमध्ये करण्याची गरज नव्हती असं आमचं प्रामाणिक मत आहे. का प्रत्येक गावच्या मंदिरामध्ये त्या मीटिंग झालेल्या होत्या आणि ह्या गोष्टीला जेव्हा दुजोरा दिला त्यावेळेला 3 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही 50 लोक होतो कमिटीची आणि त्या 50 लोकांनी कमिटीमध्ये जेव्हा रुपेश धुमाल आणि प्रेम पाटील यांचं कार्यरत, प्रेम पाटीलचं पण तेवढं हस्तक्षेप मला वाटत नव्हता, पण त्यांनी ज्या वेळेला आम्ही राजीनामे डिक्लेअर केले त्यावेळेला प्रेम पाटीलने आमचे राजीनामा अध्यक्षांनी सांगितला की एक सांघिक मीटिंग सगळ्यांना घेऊन लावू, कुठंतरी मिटवता घेऊ का अध्यक्ष हे प्रामाणिक काम करतात ह्याच्यात आम्हाला तिल मात्र शंका नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण प्रामाणिकपणाने एक मीटिंग लावू, सगळ्यांना एकत्र घेऊन तुमच्या विषयावर राजीनाम्याच्यावर आणि रुपये धुमाच्या विषयावर एक चर्चा करू आणि ही मीटिंग आपली साधक बाधक तत्वाने आणि व्यवस्थित शांततेत कुठल्याही गोष्टीचा कोणाला आरोप प्रत्यारोप न होता मिळून मिसळून राहील अशा पद्धतीने काम करण्यात येईल म्हणून ते वापर आहे. पण आमचे राजीनामे आम्ही जरी डिक्लेअर केले होते, कागदोपत्र दिले नव्हते, फक्त मीटिंगमध्ये केले होते. मग त्यावेळेला ह्या प्रेम पाटीलने पण आम्हाला कमिटीच्या लेटर हेडवरनं डायरेक्ट उडवले कसे हा माझा सवाल आहे. दुसरी गोष्ट उडवायचा असेल तो सचिवाला तरी मी उपाध्यक्ष होतो, त्याने मला एक वेळ फोन करायला पाहिजे होता का तुम्ही साहेब असं कमिटीच्या विरोधात काम करताय तर तुम्हाला कमिटीतनं आम्ही उडवतोय. तर त्यावेळेला अध्यक्षांनी पहिला सांगितलं होतं का एकत्र मीटिंग लावूया, मग त्यांनी आम्हाला लेटर हेडवरनं उडवले. मग त्यावेळेला आमचं ऍडव्होकेट सल्लागार राहुल मोकल त्याने त्या ग्रुपवर लगेच त्यांना आक्षेप घेतला का तुम्ही असं उडवता कसे काय, तो तर नाही ते आमचा म्हणजे तुम्हाला काय एकेशाहीचा अधिकार दिलेला आहे का हे असे सरळ दिसत आला होता. मग ह्या गोष्टीला माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला या गोष्टी पटत नाहीत आणि मी ह्या तत्वाने गावाला मला काहीतरी उत्तर देणं आहे म्हणून मी त्या पदावरनं राजीनामा दिलाय. अजूनपर्यंत सांगतोय कालची त्यांची जी काही बाईट झाली आणि आमचा जो डोंगरावरचं आंदोलन झाला, आंदोलन आम्ही जनतेला हाक दिली होती, फक्त जनजागृती आंदोलन. आम्ही कुठला राजकीय स्टंट घेतला नव्हता किंवा आमच्यात ही फूट पण नाहीये. आम्ही फक्त ते करायचं हा आमचा अगोदर 2 महिने अगोदरपासून ठरला होता. जेव्हा एकत्र आम्ही काम करत होतो त्यावेळेला का 2 वर्ष अगोदर याचं मिळून मिसळून काम करत होतो तेव्हा ठरलं होतं. विक्रांतजींनी ती संकल्पना आणली होती का आपण डोंगरावर अशी रॅली करूया, तिथून निदान सरकार तर डिक्लेअर करतोय, महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केले का दिवा पाटील साहेबांचं नाव येणार आहे, फक्त केंद्रातून पास झालेलं नाही. मग त्याच्यासाठी एक सरकारला हाक म्हणून आपण आंदोलन करूया. तर त्या आंदोलनासाठी आम्ही तो आंदोलन ठरला होता आणि त्याच्यात आम्ही कोणालाही आमंत्रण केलं नव्हतं. आम्ही फक्त एक व्हॉट्सअपला 2-3 दिवसाचा आम्हाला मुदत मिळाली, व्हॉट्सअपला कळवलं आणि त्या थ्रोनी आज प्रकल्पग्रस्त दिवाप्रेमी त्या आंदोलनाला सहभागी झाले आणि तो आंदोलन आम्ही केलेलं आहे. 27 गाव प्रकल्प समिती जी आहे त्याचे अध्यक्ष जे नंदराज मंगळजी आहे त्यांना तुम्ही त्यावर तुमची तक्रार मांडली होती का? आणि समजा त्यांनी उद्या
तक्रार ऐकून घेतली किंवा पुढे भविष्यात त्यांनी कुठलं मोठं आंदोलन केलं तर त्यात तुमचा समावेश असेल का? हो, नक्कीच. अध्यक्षांना आम्ही ह्या बाबतीत पण 2 मीटिंग 3 तारखेला झाली होती, 6 तारखेला मीटिंग झाली होती. अध्यक्षांना त्या गोष्टी सांगितल्या होत्या. दुसरी गोष्ट, 3 महिन्या अगोदर पण अध्यक्षांना काळभैरव मंदिरमध्ये हा विषय आम्ही सांगितला होता का एखादी व्यक्ती राजकीयच काम करतोय पण तो आपल्या इथं कार्याध्यक्ष आहे, पण तो ते कार्याध्यक्ष पदाचा विषय सोडून जर राजकीय कुठेतरी दिसतोय तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी मार्फत थोडे समज तरी देणं गरजेचे आहे. आणि ते ऍडव्होकेट राहुल मोकलनी पण ते निदर्शनास आणले होते. पण ज्या वेळेला 3 तारखेला आमच्या कमिटीतील उपाध्यक्ष सिटी पाटील साहेब असतील, आमचे ज्येष्ठ आहेत ते आणि ते अनुभवी आहेत, त्यांच्या आम्ही मार्गदर्शनात भरपूर आंदोलन केले. त्यांनी पण ते आरोप सिद्ध केले होते का हो त्याची चुकीच आहे ते. पण आजच्या परिस्थितीला असं आहे की ती 7 तारखेला मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आता जे आम्ही राजीनामा दिलो ती व्यक्ती समजा त्यांना आम्हाला घेतले नाही ते जाऊ दे, ते आम्हाला काही कळवलं नाही. पण जी आलेत ते मला नाही वाटत ते कमिटीतले लोक आहेत तिथं, ती पण त्यांच्या अशा काहीतरी दिवा पाटील साहेबांच्या प्रेमापोटी जमलेली लोक आहेत. जशी आमच्या आंदोलनात जमली तशी इथं पण जमले. म्हणजे असं काय नाही का बाबा ते त्यांनी कमिटीच्या लोकांनाच हे केलंय. म्हणून मी सांगतोय की जी त्यांची मीटिंग झाली आमच्या कमिटीची, त्यांची ना सॉरी आपल्या सतळगाव कमिटीची मीटिंग झाली 7 तारखेला, तीही आमचीच होती. फक्त आम्ही एका व्यक्तीला जर 2-2, 3-3 वेळा जर आपण मीटिंगला बोलवतो ज्याच्यावर आपले आरोप असतात तो हजर नाही होत तर त्याच्यासाठी आम्ही पण आमची कामधंदा सोडून तिथं 7 तारखेच्या मीटिंगला येण्याची गरज नव्हती. कारण 7 तारखेच्या मीटिंगला अध्यक्ष होते आमच्याजवळ, तर त्यांनी तो निर्णय आणला. मग ती परत मीटिंग घ्यायची का आवश्यकता नाही असं आम्हाला वाटत होता, म्हणून आम्ही त्या मीटिंगला आम्ही हजर नाही झालो. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी हा उद्देश आहे, मात्र बाहेरच्या म्हणजे परप्रांतीय लोकांना देखील या ठिकाणी समावेश करून घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यात काही आर्थिक गणित आहे का? हे बघा, आर्थिक गणितचा पाठपुरावा माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाने आजपर्यंत कधी केला नाही. मी पदाने जरी उपाध्यक्ष असलो तरी कधी व्यासपीठावर खुर्चीवर पण जाऊन बसलो नाही. मी जनतेत राहिलेला माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्याचे आरोप काय असतील आर्थिक ते आम्ही काही बोलत नाही. समाज काय कोणी काय बोलेल ते माझ्या कानावर आजपर्यंत हा विषय आलेला नाही आर्थिक गणितचा. पण एक आहे, बाहेरील लोकांची भरती झालेली आहे हे 100% खरं आहे आणि त्याच्याच उद्देशाने आम्ही हा जो आवाज उठवला होता तर त्याचा काही विश्लेषण आजपर्यंत आम्हाला तिकडून क्लिअर आलेलं नाही. जी बाहेरची व्यक्ती आहेत ज्यांना नोकरीत समावेश करून घेतले आहे याबाबतची तक्रार अध्यक्षांकडे आपण केली का? हो, केली होती. त्याचं उत्तर काय मिळालं? अध्यक्षांनी तेच सांगितलं ना की आपण पुढे एक मीटिंग घेऊ. 3 तारखेला आम्ही अध्यक्षांना ते कळवलं होतं, अध्यक्ष असं असं होतोय. त्याच्यानंतर 6 तारखेला मीटिंग झाली, अध्यक्ष असं असं होतोय पण तो येत नाही का अध्यक्षांना ते कळवलं होतं आम्ही का बाहेरच्या लोकांच्या भरत्या होत आहेत, असं असं स्वतःच्याच रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फॉर्म भरले जात आहेत. बरं, असं नाही पाहिजे. ही कमिटी ही आपली सर्व प्रकल्पग्रस्तांची आहे. राजकीय छापरा आपण बाहेर ठेवलेले आहे जेव्हा कमिटी स्थापन करताना. आणि वरचेवळ्याचा गणपती मंदिर गणेश मंदिर आहे त्यामध्ये कमिटी नेमताना आम्ही शपथ पण घेतल्या होत्या का ही प्रामाणिकपणाने कुठलीही राजकीय स्टंट न आणता ही कमिटी चालवायची आहे. आणि ह्या कमिटीचा कामकाज गेल्या 2 वर्ष व्यवस्थितपणे चालत होता. आज आम्ही मोठं आंदोलन केलं, जनसंघर्ष आंदोलन. हजारो लोक आमच्याकडे जमली होती, प्रत्येक गावातून आले होते. का तर दिवा पाटील साहेबांच्या प्रेमापोटी आली आणि स्थानिकांनी जमिनी दिल्या, त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांचीच भरती व्हावा हा आमचा प्रमुख मुद्दा असल्यामुळेच हा विषय आहे. आज आपण कॅमेऱ्यासमोर बोलत आहात तर जी बाहेरच्या लोकांची भरती झालेली आहे असा आपण आरोप करत आहात, तर ती भरती नेमकी कोणी केली ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून जनतेला देखील कळू द्या. हो, जनतेला पण कळवण्याचा उद्दिष्ट असं आहे की आमचा आरोप फक्त एक रुपेश धुमाल या व्यक्तीवरच होता आणि त्या व्यक्तीचा पुरावे सादर करायला मी प्रत्यक्षात न गेलो, मी कधी गेलो नव्हतो. कारण का तो कामकाज करत होता, तो एक चांगल्या पद्धतीने करत होता असं आम्हाला वाटत होता. पण जेव्हा सचिन केणी साहेब किंवा सिटी पाटील सारखे आमचे जबाबदार ज्येष्ठ आणि तज्ज्ञ आहेत ते लोक त्यांनी पण ते पुरावे सादर केले आणि त्यांनी त्या चुक्या पण त्यांनी दाखवल्या का हो खरं त्याची चुक्या होत आहेत. आणि सुधाकर कोहली सारखे व्यक्ती जर आमच्या गावची पण आमच्या कमिटीतली व्यक्ती आहे ते जर तिथं जाऊन त्यांना आरेरावीची भाषा करत असतील तर मग ती वाच्यता आणण्यासाठी सुधाकर कोहलींनी ते चिंचपाडा शाळेवर मीटिंग लावली होती. पण त्या मीटिंगचा दुर्दैवाची गोष्ट अशी का आता मी त्या मीटिंगला नव्हतो त्यावेळेला का माझी काही कारणास्तव मी बाहेर होतो. पण तिथे मारेकरी आणले ते आमच्या कमिटीचे सभासदांनी काय कोणी आणले होते त्यांनी पाहिले आणि अध्यक्षांच्या निदर्शनात आणले का साहेब असं होत असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य किंवा स्वतःला संरक्षणासाठी जर अशा गोष्टी होतात ही कमिटी कोणाच्या तरी दबावाखाली आहे का. आणि ते आम्ही निदर्शन आणले होते. फक्त अध्यक्षांचा प्रामाणिक मत असा होता की आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया, काहीतरी असतील त्यांच्या मनातल्या तुमच्या शंका कुशांचा दूर करू, हा अध्यक्षांचा प्रामाणिक मत होता. पण आज जी बाईट जी ऐकली काल
तर अध्यक्षांचे असे जे विषय आहे तर त्यांना का पटलं, त्यांना काय योग्य वाटलं ते त्यांच्या माझं, पण अध्यक्षांच्या बद्दल आमच्याबद्दल प्रेमच आहे. तर त्यांनी का केलं असंही त्यांना माहिती. बरं, अध्यक्षांनी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला की आपण स्वतः अध्यक्षांना प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या मीटिंग मध्ये नाही तर तुमचं म्हणणं मांडलं तर तुम्ही दोन्ही संघटना आता ज्या फूट म्हणून आता सध्या पसरल्या जाते ते एकत्र होऊ शकतात का? अध्यक्षांना ऐका, अध्यक्षांचा विषय असा आहे, अध्यक्षांना वैयक्तिक आम्ही कधी भेटायला गेलो नाही. या विषयानंतर जेव्हा आम्ही वैयक्तिक राजीनामा द्यायचे असं आम्ही पण डिक्लेअर केलं होतं, पण राजकीय स्टंट दबाव एवढा वाढत गेला आणि समाजामध्ये आपला अपप्रचार जास्त होईल सतविका कमिटीचा आणि तो होऊ नये यासाठी आम्ही वैयक्तिक पातळीवर व्हॉट्सअपद्वारे सह्या घेऊन आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षांना त्या ग्रुपला पाठवल्या. त्या ग्रुपला पाठवल्यानंतर त्यांनी काय केलं, सरळ ज्यांच्या सह्या दिसतात त्यांना त्या पदावर उडवले. काही राजीनामा अगोदर झालेत असे डिक्लेअर करतायत ते. तर ते विषयाला मला तरी योग्यता नाही वाटत. राजीनामा झाले तरी ते आपल्यात कार्यरत होतेच. प्रेम पाटील कुठे होता? 2 महिने अगोदर त्यांनी पण राजीनामा दिला होता, पण तरी पण त्याला कार्यरत केलं ना आम्ही. आणि चांगली माणसं आहेत ती. आमचा विषय कुठल्याच व्यक्तीवर नाही, राग पण नाही, पण चांगल्या माणसाच्याकडून चांगला कुठेतरी होता समाजाचा तर त्या सहाय्याचा दिला होता आम्ही. रुपेश धुमालवर पण माझा आरोप केले आम्ही, त्यांनी पण हे केला होता, पण तरी पण त्याला ठेवलाच का तर काम करण्याची पद्धत चांगली होती. पण जेव्हा ह्या गोष्टी कळतायत का समाजाच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जर बाहेरचे लोक लागत आहेत तर ह्या गोष्टीत आणि आपला जो आज आमदारांजवळ आमची मिटिंग झाली कमिटीची का स्थानिक नोकर भरतीबद्दल काय, तर आमदारांनी पण डिक्लेअर केलं होतं का मी स्थानिक प्रतिनिधी आहे तर मला 20% इथं कोटा पाहिजे आणि प्रकल्प असं ना 80%. पण आता जी परिस्थिती दिसतोय का 80% बाहेरचेच प्रकल्प असं दिसतच नाही. म्हणजे 100 कुठे ते 4-5 लोक दिसायला लागलेत, ते पण कामाला येतात नाही तर असं आहे. मग ह्या गोष्टीची कसं आहे, समाजामध्ये आम्ही फिरतोय, समाजमध्ये आम्हाला विचारला जातोय का रे तू त्या मीटिंगमध्ये आहेस, तू कमिटीवर आहे, मग तुझ्याकडे तू का नाही माणसं लावत. या कंपन्यांची आमची पण ओळख आहेत. मी चिंचपाड्याच्या कालभैरव मंदिरमध्ये पण अध्यक्षांना बोलवतो मीटिंगमध्ये, ते बघा वैयक्तिक कोणी लावू नका. बीव्हीजी वगैरे या कंपनीची आमची पण वैयक्तिक ओळख आहे, पण आज कमिटी मार्फत जातोय ना ते चांगलं आहे म्हणून कमिटी मार्फतच भरती व्हावा. आणि तुमचा प्रश्नाचं उत्तर, जर कमिटी उद्या एक व्हायचा विषय असेल तर जरूर आम्ही एक होऊ. आम्ही फुटलो नाहीच का, आम्ही अजून कुठल्या कमिटीचा किंवा असा कुठल्या पक्षाचा अजेंडा घेऊन गेलो नाही. त्या डोंगरावर जर कमिटीमध्ये बाहेरचे पक्षवाले आले होते आमच्या साथीला, म्हणजे कोणी राजेंद्र पाटील आले होते, बबनदादा आले होते शिवसेनेचे, हो आले, त्यांना वैयक्तिक पटले ते आलेत. आमची जेव्हा प्रकल्पग्रस्तांची 27 कमिटी नेमली त्यावेळेला कोण होते, आमचे प्रकल्पग्रस्तच होते. पण त्यावेळेला स्थानिक आमदार बालदी साहेब आले, त्यांनी साथ दिला, प्रशांत ठाकूरने दिले, रामसाट साहेबांनी दिले. हो चांगले, आम्ही ज्यांचा पाठिंबा ते स्वीकारलं ना. आम्ही कुठे आहे, फक्त आम्हाला काय मोठ्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा पाहिजे होता का, तर आपली हाक वरती दिल्लीपर्यंत पण जाऊ दे, महाराष्ट्र शासनापर्यंत जाऊ दे म्हणून त्यांचा पाठिंबा घेतला. ज्यावेळेला ते विरोधात होते तेव्हा हे साथीला होते, आज हे साथीला तर ते विरोधात. अशी गोष्ट आहे ती. ह्याच्यात का मला नाही वाटत काय कोण इकडं आला तिकडे आला. ते ज्याला दिवा पाटील साहेबांच्या बद्दल प्रेम आहे, आस्था आहे, तिथं स्थानिक आगरी कोळी कराडी समाजाची भावना अस्तित्व टिकवायची असेल तर दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी जो कोणी येईल त्याचा स्वागतच असेल. आणि त्या कमिटीमध्ये पण उद्या आम्हाला बोलवले तरी पण आम्ही जाऊ. फक्त रुपेश धुमाल या व्यक्तीवर आमचा आक्षेप राहणार.